आम्ही सैताना परत हिंदकेसरी मैदान गाजवलं आणि परत आम्ही डबल हिंदकेसरीच्या मैदानात झालो. बरोबर, म्हणजे सगळी टॉपचे बैल त्या मैदानात बैलांना आमच्या एक नंबर करून सगळ्या बैलांच्या गाड्या मारल्या. त्यावेळेस बैल घाट चढून वर जातो, कधीच बिना गोलाला घरी माघारी आला नाही. त्यांच्या मनामध्ये प्रेम कुणामुळे निर्माण झालं असेल तर सोनाबाईच्या सोन्यामुळे. नमस्कार. आज खऱ्या अर्थाने ज्या बैलांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये नागठाण्याचं जुनं पारंपरिक मैदान महाराष्ट्र केसरीचं आणि सलग 4 वर्ष जो महाराष्ट्र केसरी हा बैल राहिलेला आहे, शंकर या बैलाची मुलाखत आणि त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत. दादा, सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. नमस्कार. खऱ्या अर्थाने या बैलाचा जर विचार केला, अखंड महाराष्ट्र आणि म्हणजे याने वेगळाच एक रेकॉर्ड केला होता. 4 महिने सलग महाराष्ट्र केसरी होता आणि अतिशय सुंदर असा बैल, अगदी प्रेक्षकांच्या मनावरती आदिराज्य गाजू होता. काय म्हणता या बैलाबद्दल? ह्या बैलाचं सांगायचं एवढं कमीच आहे. बैलानं आमच्या ग्रुपचं सगळ्यांचं नाव बैलांना खूप मोठं केलंय. जे महाराष्ट्रातलं पारंपरिक मैदान असतं नागठाणा महाराष्ट्र, तिथं बैलांना सलग 4 वर्ष महाराष्ट्र केसरी मैदानाला राहिलाय. तसा तो पटरवाडीच्या मैदानाला त्यांनी 1 नंबर करून बुलेट जिंकले. पटरवाडीनंतर लगेच पुढचं आपशिंग्याचं मैदान होतं, तिथं पण त्यांनी 1 नंबर करून तसं त्यानं भरपूर आमचं नाव केलं महाराष्ट्रात. पटरवाडीचं जे बुलेटचं मैदान होतं त्या मैदानाला अगदी महाराष्ट्रातले नामांकित बैल आले होते सगळे नाव. आणि त्या शर्यतीमध्ये आपल्या बैलाने एक वेगळाच दुवा तिथे उडवला होता मैदानावरती. त्याबद्दल काय सांगतात? त्याबद्दल म्हणजे बैलानं म्हणजे त्या दिवशी आमची सगळ्यांचे स्वप्न पूर्ण केलं. जेवढी महाराष्ट्रातले टॉपची बैल होती, सगळी टॉपची बैल त्या मैदानात बैलांना आमच्या 1 नंबर करून सगळ्या बैलांच्या गाड्या मारल्या. बरोबर. मैदानामध्ये सुट्टीला कसं आहे आपला बैल? आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आता खालच्या उडीला सगळ्यात खतरनाक बैल असेल तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे नाना मामाचा शंकर. की चल एवढा गाप सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात खालच्या सुट्टीला ह्या बैला एवढं कोणाला तळ नाही. आणि ह्याच्यावरची बैल म्हणजे खाली हातातच धरायला लागतो बैल आमचा. 300-400 फूट हातातच धरून बैल पळायला लागतो. नाही, आताच बघा ना, आता धरलंय सुद्धा तरी त्याची दग किती आहे ना, अंगात रग आहे पूर्ण. बैल खूप अग्रेसिव्ह आहे. फक्त मैदानात आला की एवढा घरी असला की घरी बारक्या पोरांना जरी समोर गेला तर बैल कधीच शिंगलावत नाही. खरंच बघा, एक अभंग आहे, सावळे रूपक वजिरे सुकुमार आहे. आणि खरंच सावळा जरी रंगाचा बैल असला तरी नाही का बैलावर तुम्ही नित्यंत प्रेम करता. मी पाहतोय नाही का, तुम्ही हा बैल घेतल्यानंतर तुम्ही म्हणला की या बैलाने आमचे सगळे स्वप्न पूर्ण केले, बरोबर का? या बैलाबद्दल एखादी कुठली गोष्ट की ती तुम्हाला खूप आवडते? बैलाचा विषय असा आहे की बैल कधीच नाराज न करणारा बैल. कधी जरी गेलो मैदानात तर असं नाही की बाबा बैल घेऊन बैल नाराज झाला, आपला बैल कमी पळाय किंवा गट पास नाही, असं कधीच नाही झालं. बैलानं आमचं कायम बैलानं आमचं स्वप्न पूर्ण केलं की प्रत्येक मैदानात गेला तरी नाराज कधी बैल करत नाही. आणि बैलाचं एक खास वैशिष्ट्य आहे, बैल दोन्हीकडे असतो. एक पुण्यात पण असतो, चिंचनेरला पण असतो बैल. दोन्हीकडे बैल असतो. आणि ज्यावेळेस बैल घाट चढून वर जातो, कधीच बिना गोलाला घरी माघारी आला नाही. खंडाळ्याचा घाट चढून बैल वर गेला वरच्या मैदानाला खेळायला की कधीच बिना गोलाला बैल माघारी आला आमच्याकडे. प्रत्येकाचं स्वप्न असतं आपला बैल महाराष्ट्र केसरी व्हावा, हिंद केसरी व्हावा किंवा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाव करावं. या बैलांनी ते तुमचं स्वप्न पूर्ण केलं. बैल बघा, तुम्ही पाहताय अगदी महाराष्ट्रामध्ये आता नवनवीन बैल पूर्णपणे धुमाकूळ घालत आहेत. अशी कुठली लढत आहे का आपल्या बैलाने अगदी महाराष्ट्रात त्या काळामधलं चांगल्या बैलाला एक टफ फाईट दिली? बैल आमचा बैल सगळ्या बैलांवर पळाय, सोनारपाडावर पळाय, परत सगळ्यांनी म्हणजे नामांकित बैलांवर बी पळाय, बैलांवर शर्ती पण केल्यात. आणि बैलाचा आमचा आधी एक बैल सोन्या म्हणून बैल होता. सोन्या आणि शंकरची गाडी त्या 1-2 वर्षापूर्वी बिनजोडच राहिली, कारण त्या गाडीला जोडच नव्हता. आणि जरी जोड झाला तरी आमच्या गाडीनं कधीच त्या गाडीला म्हणजे आमच्या गाडीनं कधीच हार कधीच पत्कारली नाही. कायम गुलाला तर गाडी राहते. बिनजोडला पण ही गाडी आमची एकदम म्हणजे सगळ्यांना माहित होतं की बाबा नाना मामाच्या घरचं नाव पडलं की त्यांना माहित होतं गाडी एकदम खास पळते. आणि त्यात काय विषय, आमचा हानू ड्रायव्हर आमच्या सगळ्यांनी चांगलं लक्षात. सोनारपाड्याच्या सोन्याचा नाव उल्लेख केला, बरोबर. त्याच्यासोबत काय आठवण होती ती? आम्ही शर्ती फर्स्ट टाइम जेव्हा तो बैल आम्ही बाहेरून पळवला होता सोनारपाडा, त्याबरोबर आमचा बैल पळवला होता त्यावेळेस, बरोबर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहता अगदी आता बकासूर आहे नाही का, किंवा तुम्ही पाहता लखनी नाही का, मांगडे दादांचं सुंदर असेल, कॉकटेल सुंदर असेल नाही का, त्या बैलांचा एक धुमाकू आपल्याला पाहायला भेटतो. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आवडता बैल कुठला आहे? आमचा ह्यो बैल. ह्या बैलांना जसं जेवढं आमचं नाव केलंय तसं ह्याच्या पाठीमाग आम्ही नवीन खरेदी केली होती. पुशेगावचं हिंद केसरी मैदान झालं, त्या मैदानात आम्ही सैतान बैल विकत घेतला होता, वायवाल्यांचा सैतान. तो बैल विकत घेतला, त्यावेळेस तो बैल हिंद केसरी झाला त्या मैदानात.
तर त्यावेळेस आम्ही बैल विकत घेतल्यानंतर माणसं म्हणाली की तुम्ही कुठे हिंदकेसरी झालाय, बैल तर तुम्ही विकत घेतला. पण बैलानं आमची इतकी इज्जत राखली, लगेच पुढच्या वर्षीच्या मैदानात परत आमच्याकडे राहून आमच्या पैसे सांभाळून आम्ही सैताना परत हिंदकेसरी मैदान गाजवलं आणि परत आम्ही डबल हिंदकेसरीच्या मैदानात झालो. बरोबर, म्हणजे सैतान जो होता तो पहिला हिंदकेसर होता, त्यामुळे तुम्ही त्याला विकत घेतला आणि लोक तुम्हाला बोललीत की बाबा काय नक्की त्या बैला तुम्ही कुठे हिंदकेसर झालाय, नाही का तुमच्याकडे बैल नव्हता, तुम्ही हिंदकेसरी त्यावेळेस बैल हिंदकेसरी नव्हता. त्यानंतर त्यांनी पुन्हा हिंदकेसरी होऊन तुमचंही स्वप्न पूर्ण केलं आणि बोलणाऱ्यांची तोंड बंद केली. बरोबर, तुम्ही आता पाहताय बघा, म्हणजे मानवी जीवन जरी असलं, माणसाला योग्य आहार असलं की माणूस चांगला पैलवान बनतो, बरोबर का नाही. आणि ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य असं की बैल आमचा आजारात उठला, बैलाला लंपी रोग झाला होता. लंपी रोग झाला तेव्हा अक्षरशः म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणीच होतं, कारण की बैलाची अवस्थाच अशी झाली की बैल जगतोय का मरतोय. पण आमच्या मामांनी बैलाला पोराच्या पेक्षा जास्त सांभाळलं. बरोबर, आणि त्यावेळेस बैल आम्ही लंपीतनं बरा झाला, बैल जसा बाहेर काढला, आमचं म्हणजे असं पण नव्हतं की बाबा आता बैल पळेल का आपला तेवढ्या स्पीडला पहिल्यासारखा. पण बैलानं आमचं नाव केलं. पहिल्याच मैदानात लंपीतनं बाहेर काढल्या इथं मैदान झालं, दायरेला मैदान झालं, 1 नंबर केला. तिथं 1 नंबरला बक्षीस म्हस काहीतरी होती, म्हस होती एक मुराबादी पंजाबची म्हस होती. तिथं 1 नंबर करून बैलांना आमचं स्वप्न म्हणजे सगळ्या स्वप्न आमची पूर्ण झाली. कमबॅक म्हणजे आम्हाला वाटत बी नव्हतं की बैल आता आपला एवढा पळेल का किंवा त्या पहिल्या रुटीनला बैल येईल का. सगळी जरी म्हणते बैलाला एवढा आजार झाला, त्यातनं पण तुमचा बैल एवढा उठला जसा बैल. आणि तसे आमच्या हानो ड्रायव्हरांनी आजपर्यंत कधीच नाराज, म्हणजे हानो ड्रायव्हर चुटू ड्रायव्हर यांनी सगळ्यांनी खूप लक्ष दिले या बैलांवर. बघा, असं म्हटलं तर जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी बडी शानदार होगी. संघर्षाशिवाय कुठलं यश भेटत नाही. आणि तुम्ही पाहिलं लंपी सारख्या रोगामधून हा बैल आल्यानंतर पहिल्याच मैदानावरती त्यांनी गुलाल केला, म्हैस जिंकली, बरोबर का नाही. आणि त्यानंतर पहा, म्हणजे आहार, तुम्ही या बैलाला आहारामध्ये काय देता नक्की? बैलाला काय जो जनावराचा जो आहार आहे तोच बैलांना आहार असतो, कडबा किंवा खुराक मिक्स, तसला वेगळं काय नसतं. जी सगळ्या बैलांना तीच आमच्या बैलांना चालू आहे. तुम्ही पहा, आता थोड्या वेळ पुढे आपलं झालं की बैल सांभाळताना तुम्ही अगदी पोटच्या पोरासारखा सांभाळला नाही का तुमच्या मामाने, बरोबर का नाही. म्हणजे स्वतःपेक्षा जास्त जीव त्यावरती लावला. कसं असतं, आपण जे पेरतो तेच उगवत असतं. आणि तुम्ही कुठेतरी मला वाटतं चांगली भावना पेरली, त्यामुळे ते नाही का उगवलेलं दिसतं आपल्याला पाहायला भेटते. आपण त्यांच्याकडे वळूयात. बहुत आता हानू ड्रायव्हर आहेत. खऱ्या अर्थाने हानू ड्रायव्हर हे नाव तुम्ही जर पाहिलं, अतिशय शांत आणि संयमी असं एक ड्रायव्हर चालक म्हणून आपण यांच्याकडे पाहत असतो. तुम्ही या क्षेत्राकडे सर्वप्रथम कसे काय वळला? पहिल्यापासून मला नाद आहे शर्यतीचा. मी जवळजवळ आता 15-16 वर्ष झाले या नादात. हा, 15-16 वर्ष तुम्ही ह्या नादात आहात. आतापर्यंत तुम्ही कुठल्या गाड्या आणल्यात, कुठल्या बैलाच्या चांगल्या? लय भरपूर. सोन्याची आणली, सोन्याची ह्याचीच आणली होती बिनजोडला, सोन्या. आता महबूब आणतो या, बरोबर. परत सैतानची आणली, बाईजी आणतो ओळखीचा बसला. सोनारपाड्याचा सोन्या आणि तुम्ही आपल्या ह्या बैलाची गाडी आणली, तो प्रसंग कसा होता आणि ती बिनजोड कुणा विरुद्ध होती? ती बिनजोड मुंबईचीच होती गाडी. आमचा बैल उजवीने आतनं घातला होता आणि सोन्या पहिल्यांदा डावीने कडनी घाटाव, म्हणजे मुंबईमध्ये बी नव्हता कडनी आणला, पहिल्यांदा मी घाटाव कडनी बैल डावीने आणला होता पब्लिकवर बिनजोडला. आणि एक अविस्मरणीय ती लढत झाली, कारण सोन्याचं नाव तुम्ही पाहता, अगदी सोनारपाड्याचा सोन्या म्हणजे प्रत्येक जण बैलगाडा आवडत पण नाही, त्यांच्या मनामध्ये प्रेम कुणामुळे निर्माण झाला असेल तर सोनारपाड्याच्या सोन्यामुळे. आपल्या बैलाबद्दल तुम्ही खासियत काय सांगता? ह्या बैलाचा म्हणजे ह्यो बैल नाही, बैल मायासाठी म्हणजे देवच आहे. ह्या बैला मी भरपूर गुलाल घेतल्यात. 21-22 मी शर्ती केलेल्या आहेत पहिल्या बैलावर, म्हणजे भरपूर शर्यती केलेल्या आहेत मी ह्याच्या. तुम्ही या बैलावरती 21-22 शर्यती केलेले आहेत, त्याबद्दल तुमची अविस्मरणीय म्हणजे तुमच्या स्मरणामध्ये आणि कायम लाईफ टाइम की बाबा ती गाडी आणल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की असं बाबा आपण नादच केला? मुंबईला शर्यत झाली ती. आमची साईड डावी होती, आमची घरचीच गाडी होती, सोन्या आणि हे बैल होता. आणि आम्ही मुंबईला गेलो पहिल्यांदाच, म्हणजे आम्ही पहिल्यांदाच गेलो मुंबईला. ह्या बैलाने 2 शर्ती केल्या त्या, पण नंतर गेलो आम्ही. आम्हाला तिथे माणसं गेल्या म्हणली तुम्हाला ती गाडीच मारणार नाही, बरोबर. टॉपची गाडी होती. लय जण म्हणत होती गाडी नाही, पण आमच्या बैलांनी त्यावेळेस एक छकड्याच्या अंतराने गाडी मारली होती सोन्याने त्याने, बरोबर. म्हणजे कधी कधी पहा असं म्हणलं जातं नाही का, लोक जेव्हा निगेटिव्ह विचार करतात आपल्याबद्दल तेव्हा आपल्या मनामध्ये एक रग असते नाही का, आपल्याला वाटतं की नाही का लोकांच्या विरुद्ध जाऊन आपण ते करायचं नाही का. आणि त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आता पाहत आहे नाही का, तुमच्या आपला बैल तर आपल्याला आवडतोच, बरोबर का. महाराष्ट्रातला तुमचा सर्वात आवडता बैल कुठला आहे आपला बैल सोडून? आत्ता का पहिला जुना? आत्ताचा.
सगळीच बैल आपल्यासाठी आहेत, त्यामुळे कुठलं सांगणार आपण ते. बरोबर. आता नवीन काही पोरं आहेत ते आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये घुसत आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता, त्यांना काय आज संदेश देतात? नवीन माणसाने ऐकलं पाहिजे, नवीन पोरांनी व्यसन नाही बैलगाडा केलं व्यसन नाही केलं पाहिजे. ह्या क्षेत्रात कसं आहे, संयम आणि शांत असून त्याच हे बैलगाडा क्षेत्र आहे. बरोबर, म्हणजे गर्व नाही घेतला गर्व पाहिजे. नाही घेतला पाहिजे. गर्व घेतला की काही विशेष संपतात. आता आम्ही बी 15-16 वर्ष झाले, पण आम्ही व्यवस्थितच राहिलो म्हणूनच टिकलो या क्षेत्रात. बरोबर. नाही, खूप छान संदेश दिला की आता 15-20 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहेत, परंतु कुठेही ग नावाचा गर्व यांनी कुठलाही बाळगला नाही आणि नेहमी शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत आणि आपला बैल अखंड महाराष्ट्रभर असंच नाव करावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.